नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या या रोमॅन्टिक कथेला सुरुवात करूयात. आज आपण या रोमॅन्टिक कथेचा तिसरा भाग पाहणार आहोत. तर मग चला सुरू करूयात. माझ्या उजव्या हातानं ते मॅगझिन मी धरलं होतं आणि अजयनं त्याच्या डाव्या हातानं ते मॅगझिन तिकडनं पकडलं. पुढं मला वाचायला सांगत त्यानं मॅगझिन सोडून दिलं तेव्हा मी त्याच्या डोक्याखालचा मागचा डावा हात पुढे नेला आणि दोन्ही हातानं माझं मॅगझिन पकडलं आणि पानं उलटू लागली. त्याचं डोकं माझ्या उभारांवरती होतं आणि त्याच्या डोक्याच्या मागून हात टाकून मी मॅगझिन चाळत होते. त्यामुळे त्याचं डोकं हलू लागलं आणि पर्यायानं त्याचं तोंड माझ्या उभारांच्या वरच्या भागावर दाबलं जाऊ लागलं. मी माझ्या तंद्रीत मॅगझिन चाळत होते आणि अजय मला बिलगून पडला होता. एका पानावर थांबत मी तो लेख मनातल्या मनात वाचायला लागले आणि काही क्षण आम्ही दोघेही शांत आणि स्तब्ध पडून होतो. अचानक मला माझ्या मांडीवर हालचाल जाणवली. अजय एक पाय माझ्या पायावर टाकून पडला होता आणि त्याचं खालचं अंग थोडंसं हलत होतं. तेव्हा मी हालचाल काय होते हे आधी माझ्या लक्षात आलं नाही, पण तिथं मला मांडीला काहीतरी खुपसायला लागलं तेव्हा माझं चित्त त्या स्पर्शाकडे ओढलं गेलं. मी मॅगझिनमधील लेख वाचत होते, पण माझं मन त्या स्पर्शावर केंद्रित व्हायला लागलं. अचानक मला स्ट्राईक आले की ते मला काय खुपत आहे. तो स्पर्श म्हणजे अजयचं ते ताठरायला लागलं होतं. अजयच्या बरमुड्यात त्याचा पोपट कडक व्हायला लागला होता आणि तो माझ्या मांडीला खुपत होता, ज्याची जाणीव मला झाली आणि मी सावध होऊन विचार करू लागले. अजयचं हत्यार ताठ व्हायचं कारण काय? त्याचा पोपट टाईट झाला म्हणजे त्याच्या मनात कामोत्तेजना निर्माण झाली, ती कशानं? तो तर मला बिलगून मॅगझिन वाचत होता, तर मग त्याला असं काय दिसलं त्यात? त्याच्या मनात असं काय आलं की ज्यानं तो कामोत्तेजित झाला? मी सहज नजर खाली माझ्या छातीकडे वळवली तसं माझ्या लक्षात आलं की माझ्या गाऊनचा गळा जास्तच उघडा आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटलं की माझ्या गाऊनच्या गळ्याचा हुक कसा उघडला. मी नीट निरखून पाहिलं तर मेटलचा हुक ज्या धाग्याच्या फाशात अडकला होता तो धागा तुटला होता, ज्यानं माझा गळा उघडा झाला होता. मग माझ्या लक्षात आलं की मगाशी मी पडत असताना अजयनं मला वरून ओढून धरलं. त्या गडबडीत तो हुकाचा फासा तुटला असावा आणि मग जेव्हा सरकून पडताना माझा गाऊन अंगाखाली ओढला गेला असावा, त्यानं माझ्या गाऊनचा सुटलेला गळा अजून उघडा झाला असावा. मी मनातल्या मनात वाचनात मग्न होते. असाच अजयचा समज असावा, पण मी गुपचूप खाली त्याच्या तोंडाकडे पाहत होते. अजयची चोरटी नजर माझ्या उघड्या गळ्याच्या आत होती. तो जवळजवळ माझ्या डाव्या उभारावर आपलं डोकं ठेवून माझ्या गाऊनच्या उघड्या गळ्यातून माझ्या उजव्या उभारांकडे चोरून पाहत होता. अरे देवा, माझ्या लक्षातच आलं नाही. मी घरात असले की नॉर्मल ब्रेशियर घालत नाही किंवा त्या क्षणी मी ब्रा घातलेली नव्हती. याचा अर्थ अजयला माझ्या उभारांचा मांसल भाग नग्नच दिसत होता. त्याला कितपत माझा उभार नग्न दिसत असावा ते मला ठाऊक होतं, पण ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेनं माझी मान किंचित डाव्या बाजूला वळवून माझी नजर अजून खालच्या दिशेनं उघड्या गळ्याच्या दिशेने टाकली. अजून खालच्या अँगलनं मला माझा उभार दिसायला लागला आणि माझ्या उभारांच्या उंचवट्यावरील आरोल्याचा भाग मला दिसायला लागला. ज्या अर्थी मला माझ्या उभारावरील आरोल्याचा भाग एका अँगलने दिसत होता, त्या अर्थी अजयला खालच्या बाजूनं अजून जवळून पाहताना खालून वरच्या अँगलनं माझ्या उभारावरील पूर्ण ॲरोला दिसत असावा. कदाचित माझ्या आरोल्याचा निप्पलही त्याला दिसत असेल. ती जाणीव मला झाली आणि माझं अंग किंचित शहारलं. माझ्या उभारावरील निप्पल अजयला दिसत असावा ह्या विचारानं मला एक अनामिक उत्तेजना जाणवायला लागली. त्यानं आपोआप माझा निप्पल ताठर व्हायला लागला. अरे देवा, हे काय होते? मला कसली उत्तेजना जाणवते आणि माझा निप्पल असा का ताठरतोय? असे विचार आता माझ्या मनात यायला लागले. त्या अनामिक उत्तेजनेनं माझा निप्पल चांगलाच कडक झाला आणि गाऊनच्या कपड्यावरून मला त्याचा आकार स्पष्ट दिसायला लागला. मी मनातून प्रार्थना करू लागले की अजयच्या ते लक्षात येऊ नये. त्याला माझ्या गाऊनवरून कडक झालेल्या निप्पलचा आकार दिसू नये. अरे पण तो गाऊनच्या वरून थोडीच पाहतोय, तो तर गाऊनच्या उघड्या गळ्यातून आत पाहत होता. त्या अँगलने माझा उघडा नग्न निप्पल दिसत असावा. मनुक्यासारखा छोटा निप्पल आता कडक होऊन द्राक्षासारखा टपोरा झालेला त्याला आतून नक्कीच दिसत असेल. आता काय करावं हे मला सुचेना. आधी वाटलं हालावं आणि पटकन त्याला दूर करावं. का कोणास ठाऊक, पण त्याला दूर करण्या इतकी शक्ती माझ्या अंगात जणू नव्हतीच असं मला वाटायला लागलं. जणू दुसरीच कुठली तरी अनामिक शक्ती मला त्या जागी खिळवून ठेवत होती. मी तशीच शांत पडून राहून जे घडतंय त्याचं अनुभव घेत होते. खाली माझ्या मांडीवर अजयचं
सामान जास्तच खुपत होतं. तो किंचित हालत करून मला अजूनच बिलगत होता आणि घट्टपणे माझ्या अंगाला चिटकत होता. माझ्या डाव्या उभारावर आपले डोकं रोवून माझ्या गाऊनच्या गळ्यातून तो आतला नग्न उभार पाहत होता आणि त्याचा ॲरोलाही पाहत होता. निप्पल निरखत होता आणि अर्थातच मी नुसतीच पडून राहून मनातल्या मनात मॅगझिन वाचते असं नाटक करत ते सगळं पाहत होते. काळ जणू थबकला होता. कदाचित काही मिनिटं पास झाली होती, पण ती तासासारखी वाटत होती. ना मला उठावंसं वाटत होतं, ना अजयला माझ्यापासून दूर व्हावंसं वाटत होतं. तो तर काय आपल्या उत्तेजनेच्या प्रभावाखाली असा दिवसभर मला चिटकून आणि आवळून पडून राहील. पण मलाच शेवटी काहीतरी हालचाल करून ती विचित्र अवस्था बदलायला पाहिजे होती. म्हटलं तर मी लगेच हलवून त्याला दूर करून उठवू शकत होते, पण माझ्या मनात एक सुप्त कोपऱ्यात मलाही वाटत होते की मी ते करू नये आणि मी तसंच पडून राहावं. ती हलू नकोस फिलिंग हालचाल कर फिलिंग वरती भारी पडत होतं. शेवटी जणू मनावर एक मोठा दगड ठेवून मी निर्णय घेतला आणि अजयला माझ्या अंगाचा रग लागली असं म्हणत मॅगझिन माझ्या पोटाखाली ठेवून मी त्या हातानं त्याला जरा दूर ढकलला आणि मी थोडी वर सरकत त्या भरात माझा गाऊन खाली ओढून ठीक करत थोडक्यात पिलो वर करून त्याला रेलून किंचित बसले. मी त्याला दूर करून बसती झाली त्याचाही नाईलाज झाला आणि तो पण वर सरकून बसता झाला. त्यातल्या त्यात मी एक चोरटा कटाक्ष त्याच्या बरमुड्यावर टाकला तर तिथे चांगलाच उंचवटा जाणवला. तो पूर्ण काम उत्तेजित झाला होता. निवळ त्याच्याशी पुढे काहीतरी बोलावं म्हणून मी म्हटलं, अजय माझा घसा सुकलाय, पाणी आणतोस का मला जरा ग्लासभर? आणतो ना मम्मी. म्हणजे अजय बेडरूम मधून उठला आणि बाहेर पाणी आणायला गेला. मी बेडवर अजून वर सरकले आणि पाठीला उशी लावून त्याला टेकून बसले. तसं करताना अचानक मला जाणवले की माझी योनी ओलसर झाली. माझ्या चिमणीतून पाणी सुटलं होतं आणि माझी पॅन्टी आता ओली होऊ लागली होती. असं का हेच मला कळेना. माझ्या चिमणीतून पाणी सुटलं म्हणजे मी उत्तेजित झाली होते. जी की मी अनामिक उत्तेजना मगाशी अनुभवली ती म्हणजे कामोत्तेजना होती. छे, मी कशी कामोत्तेजित होईल? माझ्या मुलाच्या स्पर्शानं, त्याच्या बघण्यानं मला कशाला उत्तेजना वाटायला पाहिजे? मी ते विचार झटकले. अजय जेव्हा पाणी घेऊन परत आला तेव्हा मी एक चोरटा कटाक्ष त्याच्या जांघेत टाकला तर तिथला उंचवटा सपाट झाला होता. तो बाहेर गेला तसं मला सावरायला थोडी उसंत मिळाली आणि त्यालाही त्याची कामोत्तेजना घालवायची संधी मिळाली. मी थँक्स म्हणत पाण्याचा ग्लास त्याच्या हातातून घेतला आणि गटागट पाणी पिऊन टाकलं. आणि पहिल्यानं मला बरं वाटलं. माझ्या हातातला ग्लास घेऊन अजयनं बाजूला ठेवला आणि तो बेडवर परत माझ्या बाजूला बसला आणि मला चिटकला. मी त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला कवेत घेतला आणि तो मला बिलगला. पण मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि हलके फुलके विषय काढत खेळीमेळीतच प्रियाचा विषय काढून त्याला विचारलं की त्यानं परत का तिच्याकडे काम वाचण्याच्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. माझा प्रश्न ऐकून तो गडबडला आणि नाही नाही म्हणायला लागला. आणि मी त्याला 2-3 वेळेस उदाहरण देऊन सांगितलं की तो तिला कसं चोरून पाहत होता आणि तिला तो चोरटा कामुक स्पर्श कसा करत होता. पण अजयनं ते मान्य केलं नाही आणि तो म्हणाला की त्याच्या मनात प्रियाबद्दल आता काम वासना नाही. माझा गैरसमज झालाय की तो दीदीबद्दल पुन्हा कामुक विचार करतोय ते. मी शेवटी हसत खेळकर मूडमध्ये त्याला सौम्य ताकीद दिली की पुन्हा तिच्याबद्दल काम वासना मनात ठेवू नकोस. त्यानं हसत हसत ते मान्य केलं आणि मलाही हमी दिली. नंतर मग आम्ही इतर कोणत्याही विषयावर थोडाफार वेळ बोललो आणि मग मी जाते म्हणून त्याच्या रूममधून निघाले आणि माझ्या रूममध्ये निघून गेले. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.